या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए बार बी बार युनिट वेक्टर दिलेले आहे. सो वी कॅन राईट मॉड ए बार इज इक्वल टू मॉड बी बार इज इक्वल टू 1. का बरं त्यांचं मॅग्निट्यूड 1 असेल. मॉड ए बार प्लस बी बार √3 दिलाय तर अँगल बिटवीन ए बार अँड बी बार विचारलं. मग आपल्याला जर याचा स्क्वेअर केला तर ए बार प्लस बी बार मध्ये 2 ए बार डॉट बी बार ची टर्म येते. ए बार बी बार मध्ये आपला कॉस थिटा असतो म्हणजे आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. आपण काय करूया अगोदर मॉड ए बार प्लस बी बार चा स्क्वेअर करूया which is nothing but √3 चा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर जर एक्सपेंड केला सो वी गेट मॉड ए बार स्क्वेअर प्लस मॉड बी बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इक्वल टू √3 चा स्क्वेअर आपल्याला 3 भेटेल. मॉड ए बार स्क्वेअर आपल्याला आता हे युनिट वेक्टर दिलेत त्यामुळे 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 2 भेटला. सो वी गेट 2 प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 3. हा 2 जर तिकडे गेला तर 3 - 2 1 भेटला. सो 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 3 - 2 1 आला. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 1 आपल्याला असं भेटलेला आहे. आता ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला आपण यूज करूया. सो वी गेट मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. आता मॉड ए मॉड बी 1 आहे त्याच्यामुळे आपण 1 टाकला तर 1 इंटू कॉस थिटा आपला कॉस थिटा आला विच इज 1/2. आता कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते बरं तर π/3 ला असते. सो ऑप्शन बी इज करेक्ट.